श्रीराम समर्थ। सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। स्वातंत्र्य दिन हाही एक पर्वकाळ आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आज हाही पर्वकाळ। दुग्ध शर्करा योग जो आपण म्हणतो ना, तो खऱ्या अर्थानं आज आहे। आज ज्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे तो यालाच अनुसरून आहे। भगवंताचं प्रागट्य आज झालं, भगवान श्रीकृष्णाचा अवतरण दिवस आहे आज। कृष्णं वंदे जगद्गुरु आपण म्हणतो ना, अशा या परमात्मा परमेश्वरानं जो आज अवतार घेतला, कशासाठी अवतार घेतला असेल बरं? केवळ दुष्टांना मारावं म्हणून देवाचा अवतार आहे का? मग भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान श्रीराम असतील, दुष्टांना मारण्यासाठी देवाचा अवतार जर असला असता तर मला सांगा, यामध्ये आपण त्या दुष्टांना अधिक महत्व देतो असं झालं नसतं का? भगवंताचा अवतार कशासाठी आहे? मला असं वाटतं, आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे आणि तो बदलण्यासाठी परमात्माचा अवतार आहे। परमात्मा जवळ काय मागणं मागावं बरं? धन, धान्य, संपदा हे आपण मागतो, पण मला असं वाटतं आजच्या भगवंताच्या अवतरणाच्या या पुण्य पर्वकालाच्या निमित्तानं देवाजवळ आपण मागणं मागावं तर काय? देवा, मला फक्त पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची क्षमता दे, माझी दृष्टी चांगली ठेव। आणि भगवंताचंही प्रागट्य त्यासाठीच आहे। मला सांगा, या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी। परमात्मा ते सगळं ऐश्वर्य सगळं सोडून कशासाठी आपल्यामध्ये आलेत हो? का आलेत? देव आले आहेत केवळ आपल्या सर्वांच्या दुःखांना दूर करण्यासाठी। आता दुःख दूर करायचं म्हणजे आपोआप दुःख दूर होणार आहे का? आनंद देण्यासाठी परमात्मा आलेत। मग आनंद हा आपोआप मिळणार आहे का? दुःख दूर होणं आणि आनंद येणं यामध्ये आवश्यकता आहे आपल्या दृष्टीची। आपली दृष्टी जर आपण चांगली ठेवली, सकारात्मक ठेवली, तर आपल्याला त्या दुःखामध्येही सुख वाटू लागतं आणि असलेला आनंद हा अधिक द्विगुणित होतो। म्हणून आपण म्हणतो ना, दृष्टी तशी सृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी। पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदला, आपल्याला आपलं जीवन जगण्याचं एक नवचैतन्य प्राप्त होईल। आपण करून बघा, आपल्याला आनंद मिळत नाही, आपल्याला दुःख सतत वाटू लागतं। याचं कारण एवढंच आहे की आपण आपल्या पद्धतीने विचार करायला लागतो आणि आपण आपल्या पद्धतीनं पाहू लागतो। सध्याला पावसाचं वातावरण आहे, बरोबर ना? श्रावण मास सुरू आहे, आज भगवंताच्या जन्मोत्सवाचा दिवस आहे, नाही? श्रावण मासामध्ये पाऊस पडतोय, आताही पडतोय। पाऊस पडताना एखादा काय म्हणतो, नको बाबा बाहेर जायचं, पाऊस पडतोय, सगळा चिखल आहे रस्त्यानं, नको, मी घरात। दुसरा काय म्हणतो, अरे चल जाऊ, पाऊस पडतोय, छान निसर्गाचं वातावरण बघ किती छान झालेलं आहे, दर्या डोंगर। एकानं त्या पावसामध्ये चिखल आहे म्हणून जाणं नाकारलं, तर एकानं वातावरणाच्या निसर्गाची सौंदर्यता पाहायला आपण जाऊ म्हणून स्वीकारलं। परिस्थिती कोणती आहे? परिस्थिती तीच आहे, बदलला दृष्टिकोन बदलला। आपण अनेक उदाहरण बघतो, नित्य आपण लहानपणी उदाहरण ऐकलं पण आहे। गुलाबाचं फूल, एकानं म्हणलं काय इतकं सुंदर गुलाबाचं फूल, पण काय ना त्याला काटे। एकानं म्हणलं नाही, झाड काट्याचं होतं, पण परमात्म्याची कृपा बघा, त्या काट्याच्या झुडपाला, झाडाला सुद्धा गुलाब लागला। दृष्टिकोन बदलला आणि एक आत्मिक समाधान मिळतं बघा। मला कधी कधी काय वाटतं माहितीये का, की एखादं काम, आपण सर्वजण प्रयत्नवादी व्यक्ती आहोत, माणसं आहोत। आमच्या महिला भगिनी, गृहिणी घरामध्ये ज्यावेळेस एखादं काम करतात,
तर काम करताना स्वाभाविक त्यांची चिडचिड होते काय. पण मला असं म्हणायचंय की एखादं काम आपल्या मायमाऊलीला करायचं आहे आणि ते करत असताना आता हे काम मलाच करायचं आहे काय, असं म्हणून जर आनंदानं ते जर आपण काम करू लागलो तर मग त्या कामामधला रसही वाढतो. कारण का त्या कामाकडं पाहण्याची आपली दृष्टी बदललेली असते. छोटं उदाहरण आहे नाही का. आपली दृष्टी बदलली की सगळ्या समस्या आपोआप आपल्या दूर होतात. मला एक कथा आठवते, खूप सुंदर कथा आहे. काय झालं, एकदा एक अंध मुलगा रस्त्याच्या बाजूला सकाळपासून बसलेला आहे. त्याच्या हातामध्ये एक फलक आहे. काय आहे, एक फलक आहे. आणि त्या फलकावर त्यानं लिहिलं आहे. काय लिहिलं, मी अंध आहे, मला मदत करा. बरोबर. जाणारे येणारे लोक पाहतात, ज्यांना खूपच दया वाटते ते चाराने त्या ठिकाणी टाकतात, निघून जातात. दुपारपर्यंत पुरेसा 1-1.5 रुपये सुद्धा त्याच्या समोर जमलेला नाही, त्याला मिळालेला नाही. एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी आले. त्यानं त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या फलकाला उलट केलं. उलट करून त्यावर काहीतरी लिहिलं. त्याच्याशी 2 मिनिट संवाद साधला आणि रात्री जाताना तुला मी भेटून जाईल, काय बदल घडतो फक्त मला सांग, इतकं त्याला सांगितलं. आणि रात्रीपर्यंत काय चमत्कार झाला बघा. त्याच्या समोर पैसे तर अमाप पडलेच, म्हणजे लोकांना टाकले, पण नुसते पैसे टाकले नाहीत, त्याच्याशी लोक संवाद साधू लागले, त्याच्याशी बोलू लागले. आणि मग इतका सगळा वेळ झाल्यावर रात्री परत ती व्यक्ती समोर आली. आल्यावर त्या अंध मुलानं त्या व्यक्तीला विचारलं, का हो, दुपारपर्यंत तर माझ्या सोबत कुणी येत नव्हतं, मला कुणी बोलत नव्हतं, माझ्या समोर कुणी पैसे टाकत नव्हतं, आणि तुम्ही असं काय लिहिलं की ज्यामुळं सगळ्यांना माझ्याबद्दल इतकं प्रेम उफाळून आलं. त्या सज्जन गृहस्थानं म्हटलं, सत्य तेच आहे जे तू लिहिलंस, ते फक्त मी वेगळ्या पद्धतीनं मांडलं, वेगळ्या पद्धतीनं मांडलं. काय लिहिलं मी, त्यावर मी एवढंच लिहिलं की आजचा दिवस खूप सुंदर आहे. ऐका बरं, आजचा दिवस खूप सुंदर आहे, पण बघा मी तो पाहू शकत नाही. याचा अर्थ काय झाला, परिस्थिती तीच होती, मुलगाही तोच होता, अंधत्वही तेच होतं, पण समोरच्या व्यक्तींचा दृष्टिकोनच बदलून गेला. समोरच्या लोकांना त्याचं दुःख नाही, तर त्याच्या परिस्थितीमध्ये त्याचं असलेलं सौंदर्य आणि त्याचं दुःख, या 2 गोष्टी एकत्रित दिसल्या आणि त्यामुळं प्रत्येकाला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागलं, कुतूहलता वाटू लागले. मूळ मुद्दा असा आहे की आपली परिस्थिती बदलणं हे आपल्या हातामध्ये असतं. अडचणीवर न रडता आपण उपाय शोधला पाहिजे. अडचणी आहेत, अडचणी आहेत, अडचणी आहेत म्हणून जर आपण रडू लागलो ना, तर आपली परिस्थिती कधीही बदलणार नाही, कधीच बदलणार नाही. बरं, हे काम करताना चुका होत नाहीत का? असंख्य चुका होतात. म्हणजे चूक होणं आणि त्या चुकाच्या माध्यमातून अपयश येणं म्हणजे सगळं संपणं आहे का? नाही. चूक होणं हा मानवी स्वभाव आहे, पण चूक झाल्यानंतर मी ती परत चूक करणार नाही असा विचार करून कृती करणं, याला परिस्थिती बदलणं म्हणतात, याला दृष्टी बदलणं म्हणतात. रोज एकदा तरी नियतीला, देवाला आपण आभार मानले पाहिजेत. आपला चांगला दिवस जर गेला असेल ना, आपण देवाला म्हटलं पाहिजे, देवा आज खरंच माझ्या प्रयत्नालाही बऱ्यापैकी यश आलं, एकदा तरी करा. या गोष्टीनं काय होईल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये तेवत राहील, अपवाद तेवत राहील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी आपण आपल्या तक्रारी कमी करू, सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या किती तक्रारी असतात, स्वतःबद्दल असतात, दुसऱ्याबद्दल असतात. ज्या दिवशी आपण आपल्या तक्रारी कमी करू, त्या दिवशी
आपण समजावं, आपल्या सकारात्मक विचाराला, सकारात्मक दृष्टीला सुरुवात झाली. करून बघा. दुसरी महत्वाची गोष्ट काय माहितीये का, आपली प्रगती जी आहे, मग ती आध्यात्मिक प्रगती असू द्या, आपल्या व्यवसायामधली व्यावसायिक प्रगती असू द्या, कौटुंबिक परिस्थिती असू द्या, का बदलत नाही माहितीये का, आपण प्रत्येकामध्ये दोष पाहायला लागतो. प्रत्येकात दोष पाहतो. या दोष, त्यात दोष, त्यात दोष. आज भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सवाचा दिवस आहे. एक महाभारतातला प्रसंग मला आठवला. दृष्टी कशी आहे, भगवान श्रीकृष्णानं दुर्योधन आणि धर्मराज या दोघांना वेगवेगळं बोलवलं. धर्मराजाला म्हटलं, धर्मा, आपल्याकडं राजसूय यज्ञ सुरू आहे, एकदा या सगळ्या लोकांमध्ये जा बरं, बघ बरं की कोण वाईट आहे मला सांग, आणि जो वाईट असेल आपण त्याला माझ्याकडे घेऊन ये. कोण वाईट आहे एवढं मला फक्त सांग. धर्मराज गेले. दिवसभर सगळं त्यांना अवलोकन केलं. रात्री देवाजवळ आल्यावर धर्मराज देवाला म्हणतात, देवा, खरं सांगू का, कुणीच वाईट नाहीये, सगळे चांगले आहेत आणि खूप चांगले आहेत. आपलं भाग्य आहे की हे सगळे आपल्या ठिकाणी आले. हाच क्रम भगवंतानं दुर्योधनाला दुसऱ्या दिवशी करायला सांगितलं. संध्याकाळी मला निरोप दे दुर्योधना. दुर्योधनाला कुठे संध्याकाळची वेळ आहे, त्यानं दुपारीच देवाला सांगितलं, देवा, संध्याकाळची कशाला वेळ घेता, मी आत्ताच सांगतो, मी पाहून आलो सगळं, एकही व्यक्ती यामध्ये चांगला नाहीये, चांगला असेल तर फक्त मी एक आहे. गंमत काय, परिस्थिती तीच आहे, बदलली आहे का, पण दोघांच्या दृष्टीमध्ये कसा बदल आहे. आपल्याही जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी असं वाटत असेल तर आजचा दिवस हा सर्वोत्तम दिवस आहे. आपली दृष्टी आपण बदला, आपोआप सगळं बदललेलं आपल्याला जाणवेल. आपण आपली दृष्टी सकारात्मक ठेवा. देवाकडे आज काय मागणं मागायचंय, आज जन्मोत्सवासाठी आपण सर्व जागणार आहोत, इतकंच मागणं मागा, देवा काही नको, माझ्या दृष्टीला सक्षम बनवण्याची क्षमता मला फक्त दे, बाकी काही नको. एवढं आपण करून बघा आणि बघा आपल्याला काय आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं आहे. आज इथेच थांबूया. परत एक नवीन विषय, नवीन चर्चा घेऊन आपल्या समोर येतो. श्रीराम समर्थ.